रामकृष्ण हरी माऊली आज माझ्या शेतामध्ये गेले होते आणि शेतात गेल्यावर बघितलं डाळिंबीची जी आमची झाडं आहेत त्याला छोटी छोटी फळं आली होती बघा. आणि पप्पाचं इकडे शेळ्यांना गवत टाकायला चालू होतं. जशी ही फळं डाळिंबीच्या झाडाला आलेत तशी पेरूच्या पण झाडाला काय काय फळं लागलेत आता आणि कळ्या देखील भरपूर आलेत. आणि आमच्या शेळ्या बघा म्हशा आहेत, गोट्यामध्ये बांधल्यात पाणी पाजून. आणि आमच्या कोंबडीची पिलं निघलेली आहेत बघा. उन्हाळ्याचा दिवस असून पण जास्त पिलं निघली ते आमच्या कोंबडीची. उन्हाळ्याच्या दिवसात अंडी खराब होत असतात पण तसं काय झालं नव्हतं. जेवढे आम्ही कोंबडीच्या खाली अंडी घातली होती पिलं निघण्यासाठी तेवढ्यातली सगळी पिलं निघली होती. आणि इकडं बघा आमचा शुका आहे, बादलीमध्ये पाणी होतं आणि त्याला ठेवलं होतं बघा. आणि त्यानं पाणी सांडले, पेयसाठी त्याला पाणी ठेवलं होतं. जास्त ऊन पडतंय त्याच्यामुळे पप्पा त्याच्याजवळच पाणी ठेवते. जेव्हा त्याला पाणी प्यायचं असेल तेव्हा ते पिते, पण आता त्यानं सांडून टाकलं होतं पाणी. आणि हे बघा आमचं भुईमुग आहे, डाळिंबीच्या बागेतच आम्ही भुईमुग लावलं होतं आणि भुईमुगाच्या शेंगा पण आतमधून तयार झाल्यात. आणि त्याच्यामध्ये शेंगाचा बी अजून तयार झालेला नाही, कवळा कवळा आहे. आणि डाळिंबीच्या बागेतच आम्ही मिरच्याची रोपं पण लावली होती आणि त्याच्या मिरच्या लाल झाल्या होत्या आणि झाडं पण आम्ही उपसून काढली होती. आणि हे असं आमचं डाळिंबीचं रान आहे बघा. गवत भरपूर झालंय, तेच काढायला चालू होतं बघा. पेरूच्या बागेत पण गवत जास्त झालं होतं आणि ते देखील आम्ही काढून घेतलं होतं ना. आता डाळिंबीच्या बागेतलं गवत काढायला चालू केलं. ही झाडं छोटी दिसतात डाळिंबीची, पण त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या कळ्या आल्यात, कुठं कुठं तर डाळिंब पण लागलेत. आणि डाळिंबीच्या बागेतच एकच कणसाचं झाड आलंय बघा, मक्याचं ताट आहे ते. आणि अशा कळ्या लागलेत बघा झाडांना डाळिंबीच्या. एवढं जास्त ऊन पडतंय तरी देखील आमची झाडं बघा हिरवी हिरवी गार आहेत आणि कळ्या पण किती छान त्याची फुलं उमललेत बघा. एकदम सगळीकडे छान अशा कळ्या आल्या त्या. आणि त्याच कळ्यांचं आता फळामध्ये रूपांतर देखील व्हायला लागले. पण ह्या कळ्यांचा आता काहीच उपयोग नसतो, त्याच्यासाठी त्या कळ्या तोडून टाकायच्या आहेत. जेव्हा झाडं मोठी होतील डाळिंबीची त्यावेळेस ज्या कळ्या येतात त्या खरं तर चांगल्या कळ्या असतात, ह्या कळ्यांचा काहीच उपयोग नसतो. आणि हे आमच्या बांधाला असलेलं नारळाचं झाड आहे बघा. जे खाली नारळ लागले होते, नारळाला जे हाताला येत होते ते आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी ते नारळ आम्ही काढून घेत असतो. आणि नंतर पप्पांनी बघा गुरांना पाणी पाजायला चालू केलं होतं. ऊन आता जास्त पडायला लागले त्याच्यामुळं गुरांना दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी पाजावं लागतं. आणि पाणी पाजून सावलीला गुरांच्या गोठ्यामध्ये पप्पा म्हशा बांधतात बघा. आणि शेळ्यांना पण पप्पांनी पाणी पाजून बांधलं होतं सावलीला. तर हे असं आहे माझं शेत आणि हे आमची वृंदा.